तर आपण हे जे मार्केटमध्ये चारोळी खातो, जी आता सध्या खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर ते चारोळी फळ किंवा फळच असतं मोस्टली. तर ते फळ आपल्याला बाजारातून मिळण्याआधी ते असं दिसतं. म्हणजे झाड असतं त्याचं आणि ते झाडावरून हे असं पडलेलं असतं खाली. तर ते आपल्याला जमा करायला लागतं आणि हे कोकणात खूप सर्रास मिळतं. तर ह्याला आम्ही गावी चार असं म्हणतो. तर आता आपल्याला हे फोडायचं आहे आणि हे जेव्हा आपण फोडणार तेव्हा त्याच्यातून ती चारोळी अशी बाहेर येते. तर मी आता तुम्हाला ते फोडून दाखवते. तर युजली हे फोडण्यासाठी गावी आम्ही लहान म्हणजे आता ही खूप मोठी हतोडी आहे. तर ह्याच कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा छोटी हतोडी वापरली की आपल्याला हे असं म्हणजे एका हातात असं धरून हे असं फोडता येतं. पण जर हतोडी लहान असेल तर, पण आता आपल्याकडे हतोडी लहान नाहीये. मग आपण असं सावकाश याच्यावरती असे फटके मारायचे फक्त. खूप काळजी घ्यायची नाही तर ते आतले ती जी चारोळी असते ते फुटून किंवा त्याचा चुरा होण्याची शक्यता असते. ओके. तर आता हे ॲज यू कॅन सी हे फुटलेलं आहे आणि टाळा! हे जे चारोळी आहे हे आपल्याला मार्केटमध्ये एवढूसेच म्हणजे 4-5 गर अगदी ₹10-20 वगैरे काहीतरी मिळत असेल. पण कोकणातली जी माणसं असतील ज्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे की आपण हे अगदी फुकटात खाऊ शकतो, अगदी जमा करून. तर ही आहे आपल्या कोकणातली गंमत अजून एक. हे तुम्ही असं खाऊ शकता. अर्थात ह्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत, खूप मेहनत आहेत. पण मे बी आता मॉडर्नायझेशनमुळे खूप सोपे उपाय आले असतील, मशिनरीज वगैरे. पण आम्ही अजून पण गावी गेलो मे महिन्यात, स्पेशली हे मे महिन्यात मिळतं. तर मे महिन्यात आम्ही गेलो की अजूनही हे जमा करायला जातो आणि हे फोडून खातो. तर येस, दॅट्स इट फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये थोडी भर पडली असेल आणि कोकणी माणसांना खूप असं हेवा वाटला असेल. थँक यू सो मच.